2,99,000 मध्ये 79,000 मध्ये 2023च्या मॉडेल आहे. प्लस सीएनजी भेटेल 4,99,000 चांगली गाडी 2,90,000, 3,69,000 ही गाडी घेऊन 45,000 मध्ये भेटेल. 2013ची गाडी डिझेल तुम्हाला 1,89,000 मध्ये फक्त 4,99,000, 1,29,000 मध्ये 7,99,000. सीएनजी गाडी आपण फक्त इथे 99,000 देतो. म्हणजे सुरू करूया आजच्या एका धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो, तुमची जी मागणी असते ती नेहमी आम्ही पूर्ण करतो आणि तुम्हाला मी जास्त निराश नाही करणार. आज मी तुम्हाला भेटवतो असाद सरांना, जे की असाद मोटरचे मालक आहेत आणि हे लोकेटेड आहे अंधेरीमध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे आणि नेहमीप्रमाणे नवीन स्टॉक आज आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बरोबर? हो, खूप वाईड व्हरायटी आहे. तुम्हाला जे काही पाहिजे भेटेल याचं आजच्या स्टॉक मध्ये. पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, ईव्ही पाहिजे, सगळं भेटेल. स्ट्रॉंग हायब्रिड, माइल्ड हायब्रिड, सगळं काही स्टॉक आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि गुढीपाडवा येत आहे सर पुढच्या महिन्यामध्ये. चांगला मुहूर्त येतोय, तर भरपूर लोकांना गाड्या हव्या असतात आणि मला माहिती आहे या व्हिडिओमध्ये पण आपण फक्त आणि फक्त 70,000पासून तुम्हाला गाड्या दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा. आवडतं तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना या व्हिडिओची माहिती द्या. तर या व्हिडिओची पहिली गाडी आहे सर फोर्ड एंडेवर. फोर्ड एंडेवर आहे सर, ओल्ड स्कूल एसयूव्ही. बरोबर, खूप मोठे डायमेन्शन्स मध्ये आहे ही गाडी. फोर्डच्या सारखी मोठी गाडी. हो, आणि ही 4x4 ऑटोमॅटिक व्हेरियंट मध्ये आहे. 2011ची सेकंड ओनरशिप मधली गाडी. कम्प्लिटली मॉडिफाईड आहे. आतमध्ये तुम्ही बघणार तर याच्यामध्ये तुम्हाला सीट कव्हर्स वगैरे पण चांगला भेटणार. अँड्रॉइड सिस्टम पाहिजे. हा, ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 2011ची गाडी. हा सर, 2,99,000 मध्ये. क्या बात आहे. 2,99,000 फोर्ड एंडेवर एवढी मोठी गाडी देतोय. 7 सीटर डिझेल आहे आणि प्लस ऑटोमॅटिक आहे. प्लस ऑटोमॅटिक आहे. क्या बात आहे. आणि 4x4 आहे. 4x4 गाडी आहे, म्हणजे ऑफ रोडिंग सुद्धा करू शकता आणि ऑटोमॅटिक असल्यामुळे तुम्हाला कम्फर्ट, आरामशीर तुम्ही गाडी चालू शकता. घेऊन जावा फक्त 2,90,000. SX4 उभी आहे सर. आता SX4 आहे सर, 2007चं मॉडेल आहे. ZX व्हेरियंट. याच्यामध्ये तुम्हाला सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 79,000 मध्ये. 79,000 मध्ये फक्त 79,000 मध्ये. ऍक्टिवाच्या किमतीमध्ये SX4 घेऊन जावा. 79,000. 2007ची गाडी आहे. ABS, एअरबॅग, स्टेअरिंग कंट्रोल पण दिसतात मला असं. बटन आहे स्टेअरिंग वर सर्व काही आणि अलाउवेज सुद्धा आहेत. महत्वाचं म्हणजे तरी गाडी घेऊन जावा फक्त 79,000. स्विफ्ट डिझायर सर, स्विफ्ट डिझायर आहे. खूप चांगल्या कंडिशन मध्ये. 2008ची गाडी. 28 पर्यंत पासिंग. 24 टायर्स नवीन आहे. क्या बात आहे. आणि ही गाडी पडेल तुम्हाला खूप कमी रेट मध्ये. 1,29,000 मध्ये तुम्हाला पडेल. चला, स्विफ्ट डिझायर एकदम कमी बजेट मध्ये देतोय. 1,29,000. ही 8ची गाडी आहे आणि सगळे टायर तुम्हाला नवीन मिळतील. Hyundai Accent आहे सर, 2015ची गाडी. एस ऑप्शनल व्हेरियंट आहे पेट्रोल मधली. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 2,90,000. क्या बात आहे. एवढी चांगली गाडी 2,90,000. Hyundai Accent. Hyundai Eon सर तुम्हाला भेटेल शॉकिंग किमतामध्ये. अच्छा, ही गाडी 2012ची. ओके. आणि पेट्रोल प्लस सीएनजी आहे. पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 99,000. क्या बात आहे. पेट्रोलची चिंता काही घ्यायची गरज नाही. सीएनजी गाडी आपण फक्त इथे 99,000 देतोय आणि ही 12ची गाडी आहे. कमी बजेटमध्ये i10 आहे सर. कमी बजेटमध्ये i10 भेटेल तुम्हाला. 2011ची पेट्रोल प्लस सीएनजी गाडी भेटेल फक्त आणि फक्त 1,44,000. चला, सीएनजी गाडी घेऊन जावा. 1.5 लाखाच्या आत देतोय आपण. 1,44,000. ही 11ची i10. i20 आहे सर, सुपर क्लास कंडिशन मधली, टॉप ऑफ द लाईन. पेट्रोल प्लस सीएनजी आहे. 2009ची गाडी पडेल तुम्हाला 1,39,000 मध्ये. Hyundai Verna आहे सर. 2014ची SX व्हेरियंट आहे. आणि आहे डिझेल ऑटोमॅटिक. ही गाडी जे आहे तुम्हाला फीचर्स वगैरे सगळं भेटेल याच्यामध्ये आणि मायलेज सुद्धा चांगला भेटेल. 20+ मायलेज भेटेल याच्यामध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 3,65,000 मध्ये. चला, ही डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी 3,65,000. टॉप मॉडेल आहे आणि 6 एअरबॅग्स आहेत गाडीमध्ये. तरी 14चं मॉडेल होतं. पोलो आहे आणि ती सुद्धा लाल कलर मध्ये. रेड हॉट ब्युटी आहे सर. पोलो 2011ची मॉडेल आहे. पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट मधली सिंगल ओनरशिप भेटेल तुम्हाला 1,89,000 मध्ये. चला, पोलो घेऊन जावा. 1,89,000 म्हणजे कमी बजेट आहे. पोलो गाडी पाहिजे तरी गाडी घेऊन जावा. आणि आपल्याकडे अजून एक पोलो आहे सर, ही सुद्धा लाल. अजून एक पोलो सर, ही पण लाल कलर मधली. 2011ची सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल व्हेरियंट. ही पण पडेल तुम्हाला 1,89,000 मध्ये. चला, ही पण गाडी 2011ची. ही पण घेऊन जावा 1,89,000. अजून एक पोलो आहे सर, व्हाईट कलर मध्ये. व्हाईट कलर मधली सर पोलो आहे. 2019च्या मॉडेल आहे. पेट्रोल व्हेरियंट मध्ये. कम्फर्ट लाईन. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 3,79,000 मध्ये. चला, ही 19ची गाडी आहे. फक्त घेऊन जावा 3,79,000. नवीन शेपची बलेनो सुद्धा आलेली आपल्याकडे आणि ती सुद्धा कंपनी सीएनजी मध्ये. कंपनी सीएनजी मध्ये बलिनो आहे सर. 2023च्या मॉडेल आहे. अच्छा, गाडीचा ऍव्हरेज वगैरे तुम्हाला भेटेल खूप चांगला. हायवे वरती आरामात 25+ भेटेल तुम्हाला आरामशीर. आणि नवीन गाडी ऍक्सेसरीज सोबत तुम्हाला 9.5 लाखापर्यंत येत आहे ऑन रोड. ही गाडी आपल्या इकडे ऑलमोस्ट न्यू सारखी गाडी
भेटेल फक्त आणि फक्त 6,45,000 मध्ये. क्या बात आहे. बलेनो सीएनजी मध्ये घेऊन जावा 6,45,000 आणि या गाडीमध्ये तुम्हाला 25 मायलेज आरामशीर मिळेल आणि सिटीमध्ये 20 मायलेज आरामशीर मिळून जाईल सर. हा, आणि 2023 ची गाडी आणि 23 ची लेटेस्ट गाडी आहे. तर कोणाला नवीन गाडी घ्यायची आहे तर नवीन गाडी घेण्यापेक्षा एकदा ही गाडी नक्की अवश्य एकदा बघून घ्या आणि मग डील पक्की करा. चला टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक मध्ये पाहूया. टाटा नेक्सॉन ईव्ही आहे सर. नोव्हेंबर 2023 चं मॉडेल आहे ही. ओके. आणि नवीन गाडी 19 लाखापर्यंत आहे. हा सर, खूप महाग आहे. आपल्याकडे ही गाडी भेटेल फक्त आणि फक्त सिंगल ओनरशिप मधली टाटा नेक्सॉन ईव्ही XZ प्लस टॉप ऑफ द लाईन व्हेरियंट. हा सर, फक्त आणि फक्त 6,99,000 मध्ये. खूपच छान. 6,99,000 देतोय. 23 ची गाडी आणि डिसेंबरची आहे. नोव्हेंबरची. हा, नोव्हेंबरची गाडी आहे आणि गाडीमध्ये तुम्हाला 250 ते 300 किलोमीटरची रेंज सुद्धा मिळेल. तरी गाडी तुम्ही घेऊन जावा. 19 मॉडेल आहे सर टाटा नेक्सॉन. ही गाडी जी आहे सेकंड ओनरशिप मधले पेट्रोल प्लस सीएनजी भेटेल 4,99,000 मध्ये. क्या बात आहे. टाटा नेक्सॉन सीएनजी मध्ये फक्त 4,99,000 घेऊन जावा. आता अजून एक टाटा नेक्सॉन नवीन शेप मध्ये. नवीन शेप मध्ये टाटा नेक्सॉन आहे सर. 21,000 किलोमीटर चाललेली पेट्रोल मधली 2020 चं मॉडेल. अच्छा. भेटेल फक्त आणि फक्त 5,99,000 मध्ये. ही गाडी 2020 ची गाडी आहे. घेऊन जावा फक्त 5,99,000 आणि चालले पण फक्त 21,000 किलोमीटर. चौथी नेक्सॉन दाखवतोय सर. चौथी नेक्सॉन आहे सर 2020 ची नोव्हेंबर महिन्याची आहे. हा. ऑलमोस्ट 2021 पकडू शकतात तुम्ही. ओके. XZ प्लस ऑटोमॅटिक आहे आणि क्या बात आहे. विथ सनरूफ भेटेल तुम्हाला. अच्छा, ऑटोमॅटिक आहे आणि सनरूफ पण आहे. सनरूफ पण आहे. ही गाडी भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000 मध्ये. चला, ही पण गाडी 6,99,000 ऑटोमॅटिक आहे, सनरूफ आहे आणि ही नोव्हेंबर 20 चा मॉडेल आहे. 20 ची मॉडेल असणार आहे. टाटा नेक्सॉन लक्झरी गाडी उभी आहे, ती सुद्धा स्कोडा सुपर. स्कोडा सुपर आहे सर. 2016 च्या मॉडेल आहे. हा. 62,000 किलोमीटर चाललेली आहे. विथ सर्व्हिस रेकॉर्ड भेटेल ते ही गाडी. हा सर. आणि याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग अलॉय व्हील्स वगैरे सगळं भेटणार. Yes, sir. सनरूफ पण आहे याच्यामध्ये. पॅनोरामिक सनरूफ आहे आणि ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक आहे आणि ऑटोमॅटिक नाही, मॅन्युअल व्हेरियंट ओके, आहे. मॅन्युअल आणि पॅनोरामिक सनरूफ. पेट्रोल मधली 2016 ची गाडी फुली लोडेड भेटेल फक्त आणि फक्त 6,99,000. खूपच छान. एवढी लक्झरी आणि खूप मोठी गाडी आहे मित्रांनो आणि डिक्की स्पेस पण खूपच मोठा आहे सर. खूपच मोठा आहे. हो. पॅनोरामिक सनरूफ मध्ये गाडी घेऊन जावं फक्त 6,99,000 आणि ही 16 ची गाडी होती. आता 7 सीटर कडे वळूया. पहिली गाडी होंडा मोबिलो. होंडा मोबिलिओ आहे सर. 4 ऑप्शन्स आहे आपल्याकडे. 4 वेगळे कलर्स मध्ये भेटेल तुम्हाला. सगळे वेगळे कलर्स आहेत. हा, आणि चौघेही मॉडेल टॉप ऑफ द लाईन भेटेल तुम्हाला. म्हणजे अलॉय व्हील सगळं तुम्हाला चौघे मॉडेल मध्ये भेटेल. ओके. पहिली गाडी आहे 2014 ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल व्हेरियंट पडेल तुम्हाला 3,69,000 मध्ये. चला, 3,69,000 ही गाडी घेऊन जावा. 14 ची दुसरी मोबिलो. दुसरी मोबिलिओ आहे 2014 ची टॉप ऑफ द लाईन डिझेल व्हेरियंट मधली. ही गाडी पडेल तुम्हाला 3,95,000 मध्ये. चला, ही गाडी डिझेल मध्ये 3,95,000. एक पेट्रोल दाखवली, एक डिझेल दाखवली. आता तिसरी मोबिलो आहे सर 2015 ची सिंगल ओनरशिप मधली पेट्रोल व्हेरियंट. ही गाडी पडेल तुम्हाला 3,95,000 मध्ये. चला, ही गाडी पेट्रोल मध्ये 3,95,000. ही 15 ची होती. आता ब्लू कलर खूप छान आहे. 14 ची डिझेल मधली गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला 3,95,000 मध्ये. चला, ही पण गाडी डिझेल मध्ये 3,95,000. आता आहे टोयोटा इटिओस आहे सर. VXD व्हेरियंट आहे. ही गाडी डिझेल मधली. एबीएस एअरबॅग वगैरे सगळं भेटेल याच्यामध्ये. 2,45,000 मध्ये भेटेल. 2013 ची गाडी डिझेल. 13 ची डिझेल गाडी 2,45,000. याच्यामध्ये तुम्हाला चांगलं मायलेज मिळेल. आता आहे वेंटो आहे सर. तुम्ही पुढे बघणार तर कस्टमाइज हेडलाइट, कस्टमाइज ग्रिल, कस्टमाइज बंपर, बरोबर छान दिसणारी गाडी आहे ही. ही गाडी 2010 ची पडेल तुम्हाला सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल हायलाईन फक्त आणि फक्त 1,99,000 मध्ये. चला, ही गाडी टॉप मॉडेल मध्ये 1,99,000. गाडीमध्ये भरपूर असं कस्टमायझेशन केलेलं आहे. आता कोरोला अल्टिस आहे सर 2011 ची. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एबीएस एअरबॅग अलॉय व्हील्स सुद्धा भेटेल. ही गाडी पडेल तुम्हाला फायनल 1,89,000 मध्ये. नवीन शेप मध्ये अर्टिगा आहे सर. 2021 च्या मॉडेल आहे आणि ही गाडी भेटेल तगड्या डिस्काउंट वरती. एकदम चांगला डिस्काउंट पाहिजे सर. गाडी दुसऱ्या दिवशी गेली पाहिजे. हा, 2021 ची सिंगल ओनरशिप मधली MH21 पासिंग आहे. ही गाडी पडेल फायनल 7,99,000. क्या बात आहे. 2021 ची गाडी 7,99,000 म्हणजे फक्त 8 लाखाच्या आत देतोय. नवीन शेप मध्ये ही अर्टिगा होती आपली. आता ये टाटा हेक्साकडे सर. टाटा हेक्सा आहे. ही पण डिस्काउंट वरती भेटेल तुम्हाला. 2018 चा मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मधली. अच्छा. गाडी पडेल तुम्हाला फक्त 5,99,000 मध्ये. खूपच छान. ही पण गाडी 5,99,000. ही पण 7 सीटर आहे. ही मरेजो कितीला देणार सर? मराझो 2018 चा मॉडेल आहे. ही गाडी M2 व्हेरियंट आणि खूप चांगल्या कंडिशन मध्ये भेटेल फक्त आणि फक्त
95,000 मध्ये. MG एस्टर आहे सर 2022 मॉडेल, 20,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी. स्टेपनी पण अनयुज्ड आहे याचं. ओके, ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 7,50,000 रुपये. 15 लाखाची नवीन गाडी आहे. 15 लाखाची गाडी 7.5 लाखात 2022 ही MG एस्टर गाडी आहे आणि गाडीचं स्टेपनी सुद्धा वापरलेलं नाहीये. अशी नवीन चांगली गाडी 7.5 लाखात देतोय आपण. 7.5 लाखात आता वॅगनर पण येत नाहीये सर नवीन मध्ये. तर आता आहे सँटाफी आहे सर 2014 ची सिंगल ओनरशिप मधली डिझेल गाडी. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,99,000. चला, ही डिझेल गाडी 5,99,000. ही सँटाफी होती. 7 सीटर मध्ये येते ना सर? 7 सीटर मध्ये आहे. जीप कंपास उभी आहे आता. जीप कंपास आहे सर 2018चा मॉडेल आहे. सिंगल ओनरशिप मधली लिमिटेड ऑप्शनल व्हेरियंट आणि आहे ऑटोमॅटिक. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,95,000 मध्ये. चला, ही गाडी पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये 6,95,000. ही 2018ची जीप कंपास आहे. चला, टोयोटा कॅमरी आणली आणि ती सुद्धा स्ट्रॉंग हायब्रिड मध्ये. टोयोटा कॅमरी आहे 2014चं मॉडेल आहे. बॅटरी पॅक पण रिप्लेस केलेला आहे याचं. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 80,000 ते 1,00,000 किलोमीटर पर्यंत चालेल हा बॅटरी. ही गाडी पडेल तुम्हाला 7,45,000 मध्ये. 14ची गाडी. चला, 14ची गाडी इलेक्ट्रिक प्लस पेट्रोल गाडी असणार आहे मित्रांनो. 7,45,000 ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे आणि 20चं मायलेज तुम्हाला आरामशीर मिळेल या गाडीमध्ये. आता अजून एक कॅमरी आहे सर 2012ची गाडी आहे. पेट्रोल प्लस CNG ऑटोमॅटिक मधली. इंटिरियर्स वगैरे तुम्ही बघणार तर कम्प्लिटली लेदर रॅप्ड इंटिरियर्स भेटणार याच्यामध्ये. ही गाडी पडेल तुम्हाला 4,90,000 मध्ये. चला, खूपच छान. 4,90,000 CNG आणि प्लस ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. ही 12ची कॅमरी होती. आता येऊया ऑडी A4 आहे सर 2012 डिसेंबरचं मॉडेल आहे. ऑलमोस्ट 2013 प्रीमियम प्लस व्हेरियंट. याच्यामध्ये तुम्हाला सनरूफ वगैरे सगळं भेटणार आणि आहे डिझेल. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 4,99,000 मध्ये. खूपच छान. ऑडी A4चं स्वप्न पूर्ण करू शकता. 5 लाखाच्या आत ही गाडी देतोय आपण. 12ची डिझेल ऑटोमॅटिक आणि सनरूफ मध्ये. BMW एक हॅचबॅक गाडी दाखवतो मित्रांनो. आणि ही गाडी मार्केटमध्ये मिळत नाही असं कुठे. खूप रेअर आहे. आणि ही गाडीची डायनामिक्स जे आहे ना स्पोर्ट्स कार सारखंच आहे. बरोबर. याचं लो स्लंग डिझाईन वगैरे तुम्ही बघून घ्या. डायनामिक्स खूप तुम्हाला एफिशियंट भेटणार याच्यामध्ये. ही गाडी 2015ची आहे. ओके. सेकंड ओनरशिप मध्ये फक्त 65,000 किलोमीटर चाललेली पडेल तुम्हाला. आणि ही 1 सिरीज आहे. 118D आहे. ही पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 6,99,000. क्या बात आहे. 15ची गाडी 6,99,000. ही BMW 1 सिरीजची गाडी होती. तर ही गाडी पाहिजे तर लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट करा. BMW नंतर आपण लक्झरी गाड्यांकडे वळूया. मर्सिडीज आहे सर 2013ची C क्लास आहे. C200 व्हेरियंट. ही गाडी सेकंड ओनरशिप मधली पेट्रोल भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त 4,99,000 मध्ये. क्या बात आहे. मर्सिडीज ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. सनरूफ मध्ये 4,99,000. ही 13ची C200 हे मॉडेल होतं. आता दुसरी गाडी सर मर्सिडीज मध्ये. दुसरी गाडी आहे मर्सिडीज मध्ये सिंगल ओनरशिप मधली 2011चं मॉडेल आहे. ही गाडीचा नंबर पण खूप चांगला 993 नंबर आहे. ही गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 3,99,000 मध्ये. चला, ही पण गाडी 3,99,000. ही पण पेट्रोल ऑटोमॅटिक सनरूफ मध्ये गाडी होती. आता अजून एक मर्सिडीज आहे फक्त 45,000 किलोमीटर चाललेली 2012ची सिंगल ओनरशिप मधली गाडी पडेल तुम्हाला फक्त आणि फक्त 5,99,000. चला, ही पण गाडी 5,99,000. ही पण ऑटोमॅटिक आहे. सनरूफ मध्ये गाडी असणार आहे मर्सिडीज. मित्रांनो, सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आझाद मोटर अंधेरीमध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ऍड्रेस मी तुम्हाला दिलेला आहे. कोणती पण गाडी आवडली तर लगेच कॉन्टॅक्ट करा. तर सर काय बोलणार सर जाता? तर मी होप करतोय आपला व्हिडिओ आवडला असेल आपल्या ऑडियन्सला. भरपूर स्टॉक आहे. तुम्हाला भेट द्यावा लागतील इथे. एकदा भेट दिली तर तुम्हाला गाडीचं पूर्ण स्टॉक बघायला भेटेल. गाडीचा फील तुम्हाला घेता येईल. गाडीचा फील घेता येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही या गाडीचे टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि जे काही गाडी तुम्हाला आवडली तर बुक करून घ्या. खूपच छान. कारण इथे फोन्स भरपूर येतात मित्रांनो. प्रत्येक कॉल आपल्याला अटेंड करता येत नाही. तर तुम्हाला गाडी घ्यायची असते तर नक्की इथे एकदा तरी भेट द्या. जेणेकरून तुम्ही गाडी पूर्णपणे चेक कराल, तपासाल, गाडी ड्राय करून तुम्हाला समजेल गाडी घ्यायची की नाही. आणि तरच आणि मग आपली डील इथे पक्की करा. आपण भेटू असं पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.